झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बातमी कर्नाटकच्या निवडणुकांसंदर्भातली। निवडणूक आता पैशांचा खेळ झालाय। मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसत्ता पार्टीनं या अनिष्ट परंपरेला छेद दिलाय। याच पक्षाचे उत्तर बेळगावातले सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले उमेदवार नागेश साखरे सायकलीनं प्रचार करून मतदारांना आकर्षित करतायत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी। निवडणूक आणि पैसा हे एक समीकरणच बनलं आहे, परंतु कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय। लोकसत्ता पार्टीनं आपले 24 उमेदवार या राज्यात उभे केलेले आहेत आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू केलेला आहे। खर्चाला आळा घालत बेळगाव उत्तरमधूनही त्यांचा एक उमेदवार उभा आहे, नागेश साखरे। हे उच्च शिक्षित आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत। त्यांनी सायकलीवर बसून हा प्रचार सुरू केलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नागेश, मला सांगा, तुम्ही नेमकं कुठून प्रेरणा घेतली आणि तुम्ही अशा पद्धतीने प्रचार करून लोकांना कितपत आकर्षित करू शकतात? सर, काय झालं आजकाल राजकारणात पैसा घालायचा, पैसा काढायचा। कारण का आजकाल एक उमेदवार एमएलए कुठे इंडियात, ऑल ओव्हर इंडिया काय व्हायलंय, 5-5 कोटी 10 कोटी खर्च करायचे आणि जिंकून नंतर 1000 कोटी कमावले। हे सगळं बंद व्हायला पाहिजे। त्यासाठी एक मला प्रेरणा मिळाली, कारण का आज पैसा आणि हे राजकारण सेपरेट व्हायला पाहिजे आणि पैसा हा क्लीन राहायला पाहिजे, स्वच्छ पैसा यायला पाहिजे। कारण का आजकाल काय कुठली पार्टी घ्या, ब्लॅक मनी यायला त्याच्यामध्ये। पैसा कुठून येतो, कुठली पण मोठी पार्टी घ्या, त्याच्याकडे हजारो करोड पैसा येतोय आणि तो कुठून येतोय काय कळायला तयार नाही। त्यामुळे हे बंद व्हायला पाहिजे। आमच्या लोकसत्तेचं पार्टी धोरण आहे की स्वच्छ राजकारणासाठी स्वच्छ पैसा पाहिजे आणि स्वच्छ लोक पाहिजे। त्यासाठी जी एक लढाई आहे, लोकांना दाखवून द्यायचं आहे की स्वच्छ पैसा असेल तरच स्वच्छ राजकारण। आणि मला सांगा की तुम्ही आता सायकलीने प्रचार करतायत, तुम्हाला आता किती खर्च आला या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत आतापर्यंत मला 45,000 खर्च आला आहे। ह्या निवडणुकीचं माझं टार्गेट आहे फक्त 1 लाख खर्च करणं आणि ते पण मी 1-1 रुपये पब्लिककडून खर्च घेतोय सर, पब्लिक फंड। तुम्हाला काय वाटतं की लोक तुम्हाला प्रतिसाद देत आहेत प्रचाराच्या दरम्यान? ह्या आता 15 दिवसात मी आता इतक्यापर्यंत प्रचार केलाय, मला एक चांगला उत्तम प्रतिसाद मिळालाय आणि लोकांना पण बदल पाहिजे। कारण का ते लोक त्रस्त झालेत। आजकाल राजकारण म्हणजे खुरे झाले। एक मिडल क्लास व्यक्तींना राजकारण म्हणजे नको रे बाबा, फक्त पैसा घालायचा, पैसा काढायचा असं नको आहे आणि त्यांना एक बदल पाहिजे सर। थँक्यू सर। आपण पाहिलं की नागेश साखरे म्हणतायत की लोकांना बदल पाहिजे आणि त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक नेत्यांसाठी हा खरोखर एक धडा आहे। त्यांनी खर्चाला आळा घालावा, याच्यातून असाच एक संकेत जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, बेळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।